नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आदेश जनतेचा. आज आपण माननीय शिवप्रसाद साळुंखे यांच्या चेंबरपाशी आलेलो आहे, जे शिवाजीनगर पुणे सेशन कोर्टच्या समोर आहे. आणि माननीय शिवप्रसाद साळुंखे सर हे जास्त करून हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट जास्त त्यांचं काम तिकडं चालतं. पण ही केस एवढी सेन्सिटिव्ह आहे की ह्यांच्या आशेलाने ह्यांना विनंती केली की आपण ही केस स्वतःहून पुण्यामध्ये येऊन स्वतः लक्ष देऊन स्वतः ह्या केसच्या संदर्भात पूर्ण अपडेट घ्यावं व आशेलास न्याय मिळवून द्यावा. यासाठी माननीय शिवप्रसाद साळुंखे साहेब जे पुणे सेशन कोर्टामध्ये आले आणि त्यांच्या आशेलास न्याय मिळवून देण्यात त्यांना यश आले. अशा सरांच्या बाबतीत आपण भेटू किंवा सरांना बोलू आणि त्यांना विचारू की जास्तीत जास्त आपला वेळ हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच ठिकाणी जातो, पण ह्या आशेलाच्या एक अपील म्हणा किंवा रिक्वेस्टवर सर पुण्यात स्वतःहून आले, जास्तीत जास्त वेळ इथं दिला आणि ह्या आशेलास न्याय मिळवून दिला. पुढे जाऊन जे विटनेसेस असतात ते विटनेसेस क्रॉस एक्झामिन होईल, तेव्हा कळण्यात येईल पुढे जाऊन की ही केस खरी आहे का खोटी आहे. पण आता सध्या तरी ह्या केसमध्ये हे मी जनरल स्टेटमेंट दिलं सगळ्या केसेसबद्दल, पण या केसमध्ये असं आहे की माझ्या अक्युज्ड माझ्या क्लायंट विरुद्ध रेपची केस दाखल केली गेली बाणेर पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्या केसमध्ये असं आलं की माझा आरोपी हा IT कंपनीमध्ये एक डायरेक्टर म्हणून आहे आणि त्यांची ओळख अशी झाली की ते एका ठिकाणी म्हणजे गाठभेट झाली, त्याच्यामध्ये त्यानंतरून त्यांचं प्रेम संबंधामध्ये त्यांनी रिलेशन चालू केलं. त्यांचे प्रेम संबंध साधारणपणे किती वर्ष होते? साधारण 1 ते 1.5 वर्ष. 1.5 वर्षाच्या प्रेम संबंधामध्ये शारीरिक एक संभोग म्हणा किंवा एक मानसिकताने कधी ते एकत्र आले का, किंवा शारीरिक एकमेकाचं सहमतीनं कधी ते एक फॅमिलीसारखं कुटुंबासारखं एकत्र आलेत का? आता तसं बघायला गेलं की FIR मध्ये तसं आहे, तेच मी सांगतो की पुढे जेव्हा ते रिलेशनमध्ये आले की म्हणजे रिलेशनपेक्षा म्हणण्यापेक्षा त्याच्या आधीही जेव्हा ते एकमेकांना ओळखले, त्यांना एकमेकांना ते आवडायला लागले, तेव्हा माझा आरोपी म्हणून तो स्वतः मुलीच्या घरी जाऊन त्यांनी त्या सगळ्यांच्या घरच्यांसमोर मुलीच्या घरच्यांसमोर प्रपोज केलं की मला तुमची मुलगी आवडते म्हणून. इन रिटर्न मुलीने पण तिथे एक्सेप्ट केलं त्याचं प्रपोजल आणि दोघंही लग्नासाठी तयार झाले. नंतरून मग ते परत पुण्याला आले. पुण्याला ते दोघंही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना त्यांच्यामध्ये बरेच काही रिलेशन्स आले असेल. लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहताना त्या मुलीच्या फॅमिलीला माहित होतं का हे लिव्हिंग मध्ये राहतात ते? आता हे FIR मध्ये तर असं दिसून येत नाहीये की माहिती होतं की नाही माहिती होतं, म्हणजे मी सांगू शकत. मला हा प्रश्न अशा पद्धतीने विचारायचा आहे सर की जर आता इंडियामध्ये लिव्हिंग बऱ्यापैकी चालू आहे, काही लोकांना मान्य आहे किंवा नाही आहे, हा प्रश्न नाही आहे, सामाजिक दृष्टिकोन आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाही आहे, पण लिव्हिंगमध्ये बरेचसे जण राहतात. जर लिव्हिंगमध्ये राहत असताना स्वइच्छेनं राहतात, एकामेकाच्या इच्छेनं राहतात, तर मग बलात्काराचा विषय येतो कसा? ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये दोघंही बालिक आहेत, दोघांच्या कन्सेंटनी ते दोघं एकत्र रिलेशनशिपमध्ये आलेले आहे आणि आयदर ऑफ पार्टी म्हणजे मुलगी किंवा मुलगा एकामेकांना प्रॉमिस करतात की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, मला तू आवडतेस, आणि मग ते एका रिलेशनमध्ये किंवा फिजिकल रिलेशनशिपमध्ये येतात आणि हे दोघांच्या कन्सेंटनी होत असतं. पण स्टार्टिंगला जर मुलगा म्हणत असेल की मला लग्न करायचंय, प्रॉमिस करत असेल आणि त्यानंतरून प्रॉमिस त्या मुलीला असं वाटत असेल की ती प्रॉमिस तुटत आहे आणि जेव्हा तिला वाटतं की हे तुटतंय तेव्हा त्या मुलीकडनं रेपची केस टाकली जाते. बिकॉज की त्यांनी मला चीट केलं, की त्यांनी मला प्रॉमिस केलं पण त्यांनी माझ्याशी आता लग्न करत नाहीये, म्हणून तिला तेव्हा असं वाटतं की जो पण पिरियड होता तेव्हा त्यांनी मला चीट केलं आणि माझ्या सोबत रेपची म्हणजे बलात्कार केला असं त्यावेळेस त्यांना वाटत असतं. म्हणजे केस प्रॅक्टिकली बलात्काराची नाही, चिटिंगची केस आहे की त्या मुलीला त्यानं प्रॉमिस केलं लग्नासाठी. या केस बद्दल बोलताय की इन जनरल बोलताय? इन जनरल. इन जनरल. हा, इन जनरल. काय प्रश्न आहे? जनरल बोलतो सर की ज्या वेळेला त्या मुलीला असं वाटलं की आता हा मला चीट करतोय, तर त्या मुलीनं बलात्काराची केस टाकली. पण केसमध्ये थोडीशी वेगळी घटना आहे.
हा. तुमच्या हा. की बलात्काराची गुन्हा दाखल केलेला आहे हा. त्या मुलीनं, हा. प्लस रिलेशनशिपमध्ये